नमस्कार. DG योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शुक्रवारचे प्राणायाम करणार आहोत. या प्राणायामात आज आपण कपालभाती, भस्त्रिका, अनुलोम विलोम मध्ये बाह्य कुंभक इत्यादी प्राणायाम आणि त्यानंतर फास्ट ब्रीदिंग करणार आहोत. हे प्राणायाम करण्या अगोदर आसने, लाईट व्यायाम, ब्रीदिंग एक्सरसाइज केले किंवा बाहेर मोकळ्या हवेतून फिरून आले तरी श्वसन मार्ग प्रभावित होऊन प्राणायाम चांगल्या प्रकारे होतात. चला आता आपण हे प्राणायाम करूया. सुरुवातीला बैठक स्थितीमध्ये असं थोडं बटरफ्लाय करूया. पायांची हालचाल, श्वास चालू राहू दे. आता हात गुडघ्यावरती ठेवून थोडासा व्यायाम प्रकार करूया. पर्वतासनासाठी पद्मासन किंवा मांडी घालूया. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत डावीकडे, श्वास भरत सरळ, श्वास सोडत उजवीकडे, श्वास भरत सरळ, श्वास सोडत समोर, सरळ. आता आपल्याला कपालभातीचे 100 स्ट्रोक्स घ्यायचे आहेत. कपालभाती करत असताना फक्त उदरस्थ अवयव वरती खेचायचे आहेत. पोट ढिले सोडल्यानंतर जितका श्वास भरला जाईल तितका पुरेसा आहे. कपालभातीमध्ये फक्त आपण श्वास सोडण्यावरती नियंत्रण घेतोय. कोणताही तणाव नको. एक एक स्ट्रोक जाणीवपूर्वक घेत राहूया. 100 स्ट्रोक्स करायचे आहेत आपल्याला. कपालभाती. शांतपणे आता आपल्याला भस्त्रिका करायची आहे. भस्त्रिका करत असताना मात्र श्वास सोडणे आणि श्वास घेणे या दोन्ही क्रियावरती आपण जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवतो. 20 स्ट्रोक केल्यानंतर थांबूया. आणखीन एकदा भस्त्रिका. श्वास घेणे आणि श्वास सोडणे याचा अनुपात म्हणजे वेळ साधारण एकच राहू नये. जाणीवपूर्वक श्वास घ्यायचा आहे, जाणीवपूर्वक श्वास सोडायचा आहे. भस्त्रिका. आता आपल्याला अनुलोम विलोम करायचं आहे. 5 आणि 10 मात्रेमध्ये. 5 मात्रेमध्ये श्वास घ्यायचा आहे पूरक, 10 मात्रेमध्ये श्वास सोडायचा आहे रेचक. ज्या नाकपुडीने श्वास घेतला जाईल ती नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने 10 मात्रेमध्ये सोडून द्यायचं आहे. श्वास भरताना ज्या नाकपुडीने श्वास सोडलाय त्याच नाकपुडीने 5 मात्रेमध्ये श्वास भरून घ्यायचा आहे. अनुलोम विलोम. श्वास भरताना पोटातून खालून वरती श्वास भरत भरत वरती यायचा आहे.
श्वास सोडताना वरून खाली श्वास सोडत 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 पोट शेवटी आत खेचूया. कोणताही तणाव नको. अगदी हळुवार अनुलोम विलोम. श्वास घेताना पूर्णपणे भरून घ्या. सोडताना हळुवारपणे श्वास लांबवत श्वास सोडून द्यायचा सरळ. आता आपल्याला या अनुलोम विलोम मध्ये बाह्य कुंभकाचा प्रयोग करायचा आहे. 5, 8 आणि 6 मात्रेमध्ये. 5 मात्रेमध्ये पूरक करायचं आहे. 8 मात्रेमध्ये दुसऱ्या नाकपुडीने सोडायचं आहे. आणि 6 मात्रेमध्ये बाह्य कुंभक करायचं आहे. म्हणजे श्वास बाहेर रोखलेल्या स्थितीमध्ये मान खाली. 5 मात्रेमध्ये श्वास घेऊया. दुसऱ्या नाकपुडीने 8 मात्रेमध्ये सोडूया. बाह्य कुंभक 6 मात्रेमध्ये. कोणाला त्रास होत असेल तर करू नका हा प्राणायाम. बाह्य कुंभक 5 मात्रेमध्ये श्वास घेऊया. दुसऱ्या नाकपुडीने 8 मात्रेमध्ये ठरवून सोडूया. आणि श्वास बाहेर रोखलेल्या स्थितीमध्ये मान खाली. 6 मात्रेमध्ये बाह्य कुंभक. जाणीवपूर्वक करायचं आहे. कोणताही तणाव नको. शांतपणे. प्राणायामात श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी नेहमी लांबवायचा असतो. कुंभकाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आपण टप्प्याटप्प्यानं ते शिकत जाऊया. प्राणायाम करताना आपल्या श्वसन यंत्रेवरती कोणताही अतिरिक्त ताण देऊ नका. तुम्हाला अस्वस्थ गुदमरल्यासारखं वाटत असेल तर त्वरित श्वास सोडून द्या. खोलवरती श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडून द्या. बाह्य कुंभक. मनातल्या मनात श्वास मोजायचे आहेत. मात्रा मोजायचे आहेत. सरळ. श्वसन चालू राहू दे. आता जरा फास्ट ब्रीदिंग साठी हात खांद्यावरती घ्या. श्वास भरत हात वरती, श्वास सोडत खाली. फास्ट ब्रीदिंग. प्राणायाम करत असताना कमी पुरवठा झालेला असतो ऑक्सिजनचा फुफ्फुसांना. हे फास्ट ब्रीदिंगनं ही पोकळी भरून निघते. भरपूर पुरवठा होतो. आणखीन एक वेळा फास्ट ब्रीदिंग. सरळ. लक्ष थोडं आता श्वासावरती ठेवूया. नॉर्मलला येऊ दे श्वास.